सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ, माढा लोकसभा मतदारसंघ आणि सोलापुरी हुरडा या संदर्भात राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याशी इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांनी साधलेला संवाद थेट मार्डीतल्या हुरडा पार्टीतून। दरवर्षी जानेवारी महिना आला की प्रत्येकांना वेध लागतं ते हुरडा पार्ट्यांचा। आज या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय शहाजी पवार यांच्या मार्डी या गावामध्ये त्यांच्या शेतामध्ये आज हुरडा पार्टी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। आज या हुरडा पार्टीला सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख, खासदार अमर साबळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहेत। आपण नेहमीच सोलापूरचं मार्केटिंग व्हावं असं नेहमीच धडपड आहे त्यांची। या अगोदर पुण्याला सुद्धा त्यांनी कार्यक्रम घेतलेले आहेत। आज हुरडा पार्टी या ठिकाणी होते। हुरडा पार्टीच्या अनुषंगानेच मी बापूंना एक प्रश्न विचारू शकतो। या ठिकाणी आपण सोलापूर शहराचं मार्केटिंग व्हावं असं तुम्ही नेहमी म्हणता। आज हुरडा एक सोलापूर हुरडा, एकेकाळी सोलापूर जिल्हा हे ज्वारीचं कोठार म्हटलं जात होतं सोलापूर जिल्ह्याला। आज हुरडा देखील तेवढंच महत्त्व आहे। सोलापुरी हुरडा याचं एक मार्केटिंग होणं गरजेचं आहे। आता भविष्यात आता उद्या तुमच्या मुंबईला एक बैठक होणार आहे आणि मेळावा मुंबईला तुम्ही आयोजित केला आहे। त्या मेळाव्यामध्ये जर सोलापुरी हुरडा असं जर एक मार्केटिंग झालं तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल? सालाबादाप्रमाणे खाने खाने वाले का नाम लिखा है दाने दाने पे, असं म्हणणारे आमचे माझे सहकारी शहाजी पवार यांच्या शेतामध्ये आपण सर्वजण दरवर्षी हुरडा खायला येतो। यावर्षी जरा या हुरड्याची चव बदललेली आहे। यावर्षी हुरड्याची चव अशी झाली आहे की गेल्या वर्षभरापर्यंत आपण या सोलापूरचं मार्केटिंग म्हणून करत नव्हतो। याचबरोबर आता मुंबईला 1-2 फेब्रुवारीला आपण हेच प्रदर्शन परत मुंबईला खारघर परिसरामध्ये भरवतोय। माझी तमाम सोलापूर जिल्ह्यातल्या उत्पादन करणाऱ्या सर्व उत्पादक कारखानदाराला विनंती आहे, आपल्याकडचं जे प्रॉडक्ट बनवलेलं आहे, उत्पादन जे केलेलं आहे त्या ठिकाणी जर आपण स्टॉल घेऊन केलं तर आपल्याला एक विक्रीची व्यवस्था होईल। पुण्यामधले जे सोलापूरकर आहे, मुंबईमधले जे सोलापूरकर आहेत खूप चांगलं काम करायला लागले आहेत, खूप चांगला प्रतिसाद आहे। किंबहुना सोलापूरची आमची लोककला जी आहे लावणी ते सुद्धा तिथं आम्ही ठेवलेलं आहे। सोलापूरच्या पांडुरंगाचं भजन कीर्तनसुद्धा आम्ही त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। म्हणजे सोलापूरची संस्कृती जी काय असेल ती संस्कृती जपण्याचा प्रयत्न आणि सोलापूरचं मार्केटिंग करण्याचा प्रयत्न या निमित्तानं आपण करायला लागलेलो आहोत। तशातलाच भाग हा सोलापूरचा आत्ता जो चालू आहे, आपण आज जो हुरडा खायला आलेला मी गेल्या 2 महिन्यापासून पर्न गार्डनमध्ये एक हुरड्याचा बोर्ड होता। मी लग्नासाठी तिथे गेलेलो होतो, येथे हुरडा खायला मिळेल। मी त्यांना विनंती केली, हा बोर्ड काढा, येथे सोलापुरी हुरडा खायला मिळेल असं म्हणून सांगितलं। दुसऱ्या दिवशी त्यांनी बोर्ड बदलला, मला व्हॉट्सअपवरती पाठवला, मी बोर्ड बदलला। अभिषेक मळ्यातसुद्धा मी जाऊन आलो, त्या ठिकाणी सुद्धा हुरड्याचं सोलापुरी हुरडा येथे मिळेल म्हणून सांगितलं। अभिषेक मळा जरी असला तरी मी सर्व राष्ट्रीय महामार्गावरती की शेतकऱ्यांना आग्रहानं विनंती करतोय, आपण आजपर्यंत हुरडा विकण्याची प्रवृत्ती आपली नाही, संस्कृती आपली नाही, परंतु मला असं वाटतं की ज्या कुणाला हुरडा खायचा असतो त्याला हुरडा खायचा म्हणलं तर त्याला कुठंतरी ठिकाण पाहिजे असतं। तुम्ही मित्र म्हणून त्याला मोफत द्या, तुमची भावना आहे, तुमची संस्कृती आहे, मोफत द्या, पण ग्राहक म्हणून ज्याला ग्राहकाला यायचं असते, खायचं असते, त्याला कुठेतरी विक्रीची सोय करावी। म्हणून सर्व राष्ट्रीय महामार्गावरती येथे सोलापुरी हुरडा मिळेल असा प्रचार करतोय। किंबहुना मुंबईला सुद्धा या सोलापूरचा हुरडा तिथं खाऊ घालण्याचा प्रयत्न करणार आहे। सोलापुरी हुरडासुद्धा प्रसिद्ध करणार। मधल्या काळात 9 जानेवारीला माननीय मोदी साहेब या ठिकाणी आलेले होते, त्यांच्याबरोबर त्यांनासुद्धा सोलापुरी हुरडा घरी खाऊ घातला। त्यांनी कौतुक केलं की सोलापूरचा हुरडा खूप छान आहे, गाडी करून नागपूरला पाठवला आहे। मला असं वाटतं की याच्यातून या आमच्या ज्वारीचं जे आगार आहे, जे आमचं सोलापूरचं ज्वारीचं पूर्वीचं आगार असेल मधल्या काळात ते थांबलेलं आहे, परंतु या हुरड्याच्या निमित्तानं सोलापूर हे ज्वारीचं आगार जे होतं
तसंच आगार राहील आणि याच्यासाठी पूर्वनियोजित म्हणून हुरड्याचे सुद्धा यावर्षी काही प्रमाणात यश यायला लागलेलं, पुढच्या वर्षी अजून चांगलं होईल. जेव्हा सोलापुरी हुरडा आहे, ह्या सोलापूर हुरड्याला एक मार्केटिंग मिळावं या उद्देशानं बापूंनी एक सोलापूर हुरड्याचं मार्केटिंग करण्यासाठी महामार्ग असतील किंवा मुंबईच्या ठिकाणी असतील बाजारपेठामध्ये हे मार्केटिंग उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांना यातून उत्पादन कसं मिळेल असा त्यांचा प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे, असं आत्ताच त्यांनी सांगितलेलं आहे. अजून या ठिकाणी आता जानेवारी महिना सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आपण आज जर परिस्थिती पाहिली, विहिरी सगळ्या आटलेल्या आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे, दुष्काळ या ठिकाणी समोर दिसत आहे. शेतकऱ्यांमध्ये तुम्ही कशा प्रकारे सांगणार आहात, कारण सध्याची परिस्थिती तुम्हाला माहीत आहे सध्या, आणि आपण पालकमंत्री आणि आपण दोघांनी मिळून सोलापूर जिल्ह्याचा देखील पाहणी केलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील किंबहुना महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे आहे. दुर्भाग्यानं दुष्काळाचं सावट खूप मोठं आहे. सोलापूरला विशेष करून सर्वात कमी 38% पाऊस सरासरी झालेला आहे. या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गावाला पिण्याच्या पाण्याची गरज असेल ती गरज भागावी म्हणून तात्काळ ग्रामपंचायतचे ठराव ग्रामपंचायतीने BDOकडे किंवा तहसीलदारकडे द्यावे आणि पिण्याच्या पाण्यासाठी तात्काळ सोय करण्यासाठी राज्य सरकार आहे ते सोर्स वापरून किंबहुना टँकरची सोय करून पिण्याच्या पाण्याची सोय करा. ज्या ज्या ठिकाणी चाऱ्याच्या अडचणी आहेत त्या त्या ठिकाणी चाऱ्याच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. चारा मोठ्या प्रमाणात उत्पादन करावा आणि जर समजा आवश्यकता वाटली तर चारा छावण्यासुद्धा भविष्यामध्ये सरकार काढणार आहे. केंद्र सरकारकडे प्रस्ताव दिलेला आहे. केंद्र सरकार जरी उशीर लागत असेल तर दुष्काळाच्या बाबतीत कुठल्याही शेतकऱ्याला अडचण येऊ नये यासाठी सरकार सर्वतोपरी पावले उचलत आहे. बाबू, या ठिकाणी अजून एक राजकीय प्रश्न आपल्याला विचारतो. सध्या चर्चा आहे माढा मतदारसंघातून बापूंची चर्चा ऐकायला मिळते, काय सांगाल या संदर्भात? मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. 1998ला मी राजकारणात आलेलो आहे. 98ला स्थानिक स्वराज्य संस्थातून उभारलो. त्यावेळेस मुदत संपली. मुदत संपल्यानंतर परत सोलापूर लोकसभेला संधी दिली भारतीय जनता पक्षानं. सोलापूर लोकसभेला उभारलो. तो मतदारसंघ राखीव झाला. परत 2009 मार्चला माढा मतदारसंघातून शरद पवार साहेबांच्या समोर उभा राहिलो. तिथं दणदणीत पराभव झाला. तिथून परत तुळजापूरला आलो 2000 ऑक्टोबरला 9ला, तिथं पराभव झाला. 2014ला दक्षिण शहरमध्ये आलो. आता उद्या कुठं भारतीय जनता पक्ष जिथं सांगेल तिथं मी लढणार आहे. मी मागणार नाही, नाही म्हणणार नाही. जिथं लढ म्हणणार तिथं लढ. आज या ठिकाणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या मार्डी या गावामध्ये आज आयोजित केलेल्या हुरडा पार्टीच्या निमित्तानं राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याशी आपल्याला या ठिकाणी गप्पा मारण्याचा आज योग आला. आणि त्यांनी या ठिकाणी दुष्काळ असेल किंवा सोलापुरी हुरडा असेल किंवा माढा मतदारसंघ असेल, या सर्वच अनुषंगाने या ठिकाणी गप्पा मारलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे आजच्या या हुरडा पार्टीचं सांगायचं झालं तर शेतकऱ्यांचा जो हुरडा आहे त्या हुरड्याला आज या ठिकाणी उत्पन्न कसं मिळेल या हेतून आज या ठिकाणी बाजारपेठा उपलब्ध करून देण्याचं बापूंनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. इन सोलापूर न्यूजसाठी कॅमेरामॅन मनोज हुलसुरेसह समाधान वाघमोडे, मार्डी.